येत्या 13 तारखेला मतदान आहे आणि हे जे मतदान आहे हे आपल्या लेकराबाळांचं हे आपल्या लेकराबाळांचं भविष्य ठरवणारं मतदान आहे. आतापर्यंत आपण खासदारकीला मतदान केलं, पण एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपेक्षा आपण खासदारकी गांभीर्याने घेतली आहे. मात्र आपल्या जिल्ह्याचा चेहरा उघडा, आपल्या आरोग्याचे प्रश्न, आपल्या शिक्षणाचे प्रश्न, आपल्या रस्त्याचे प्रश्न, आपल्या पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटचे प्रश्न, असे असंख्य प्रश्न आहेत जे की या लोकसभेच्या मंदिरामध्ये विचारले गेले पाहिजे. 25 वर्ष ज्यांना आपण सत्ता दिली ते 25 वर्ष यावर बोलायला तयार नाही. मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही. घाई आहे. 40-50 गावं आज दौऱ्यामध्ये उभे भेटीगाठीसाठी घेतले. तुम्हाला सगळं माहिती आहे, मोबाईल सगळ्यांकडे आहे, सगळे मागं बघत आलेले आहेत. मी एवढंच या ठिकाणी सांगतो, मगाशी जसं काम तुमच्यासाठी करतोय पुढेही तुमच्यासाठी त्या ठिकाणी तशा पद्धतीनं काम करत राहील. एवढाच एक आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी द्या आणि येत्या 13 तारखेला पाहणा या चिन्हासमोरील बटन दाबून 20 नंबरचं आपलं बटन आहे, प्रचंड मताने या ठिकाणी विजयरथ आपला खेळून आणा. मायबापो, बदल आता वेळेवर झाला नाही तर त्याचे गंभीर परिणाम या ठिकाणी होईल. हा बदल लक्षात घेता तरुण पोरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या आईबापानं तरुण पोरांना आशीर्वाद द्यावा की या निवडणुकीचा विजयाचा रथ आपल्या गावापर्यंत पुन्हा एकदा आपल्याला ते येऊन येतील. एवढंच या ठिकाणी बोलतो. सर्वांनी जागरूक राहून व्यवस्थित मतदान या ठिकाणी 13 तारखेला करून घ्यायचंय. नक्कीच आपण